एक मोलाचं सहकार्य केलं होतं. चला सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. सामन्याला रामभाऊ सुरुवात होती. रामभाऊंच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. वडगावमधील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व, एक मैत्रीचा राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या शुभ हस्ते हर्ष पालव याचा सत्कार केला जातोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. चला बॅक टू द विनोद चोरगे सर. अगदी पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला आहे. विकेट किपर पासून चेंडू पास होताना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होती. पहिल्या चेंडूवरती विकास एक धाव बनवत आपल्या संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं सुद्धा खोलतोय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला महेश पायगुडे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. महेंद्र अगदी नफीतुरी गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा ते सातत्य ठेवावं लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा होता चेंडू, हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू अगदी सीमारेषेच्या पार जातोय. चौकार, 4 धावा. आणि तो खोदून काढला असता 4 धावा वसूल केल्या गेल्या. सिद्धार्थच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार, ह्या इनिंगचा पहिला चौकार घोषणा करतोय की आता NBCC संघ एका छोट्या धावफलकावरती थांबणार नाहीये. आता मात्र आम्ही एक तगडं आव्हान समोर उभा करणार आहे. पुन्हा एकदा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि यावेळेस कोणतीही धाव ही धावफलकावरती नोंदवली जात नाही. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल महेंद्रचं. तर महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अगदी पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा महेंद्रने खर्च केल्यात. तर धावा आता पुढच्या चेंडूवरती कमी करण्याची प्रयत्न नक्की केला जाईल. यावेळेस मात्र दिशा भरकटणारी गोलंदाजी होतीये. वाईट बॉल. अगदी आपण आयुष्य जगताना सुद्धा आपला वेग आणि दिशा ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. अगदी वेग जास्त असेल तर आपण एखादी गोष्ट लवकर प्राप्त करू शकतो, पण दिशा खराब असेल तर त्या गोष्टीचं अगदी नुकसान सुद्धा होऊ शकतं. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय आणि एक मोठा तडाखा मैदानामध्ये. अगदी सिद्धार्थ नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावं लागलंय. ते घोंगावत असताना गोलंदाजांना अगदी त्या वादळामध्ये उडवून घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करते. पुढे सरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि एक मोठा अपील मैदानामध्ये पेटले गेले आणि त्या अपीलच्या नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय जगन्नाथ. त्या डीजेने गाणं लावलं होतं, ओ शेट तुम्ही नादच केला थेट. आम्ही पुणेकर मानतो मात्र एकच शेट, ते म्हणजे आमचे गणपती बाप्पा दगडूशेठ. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या चरण स्पर्शना करून आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करतो. या ठिकाणी सुद्धा एक शुभ कार्याला सुरुवात झाली आहे. तर धावा जमवण्याचं कार्य नक्की आता जग्गूवरती असेल. जगन्नाथ फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर महेंद्र यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करतोय. एक संघाला एक विकेट मात्र महेंद्रने मिळवून दिले. तर धावफलकावरती आपण धावा बघितल्या तर 10 धावा या धावफलकावरती बनवत जातात. पहिला चेंडू अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय. बॅटवर चेंडू येऊ शकत नाही, पण शरीराचा वेध घेतल्यानंतर 22च्या धावा मात्र या ठिकाणी प्राप्त होत आहेत. एक धाव ठीक आहे. षटक संबंधीच्या षटकाला एक धावी फलंदाजाच्या खात्यामध्ये काउंट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 11 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या जातात. तर
एक विकेट मात्र गमावली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. NBCC संघ एक विकेट गमावत असताना 11 धावा बनवल्या गेल्यात. चांगली कामगिरी अगदी सिद्धार्थने पार पाडत 2 चौकार खेळत तो अगदी डगआउटमध्ये पुन्हा परतला गेलाय. तर चांगलं कमबॅक मात्र गोलंदाजाने देखील या ठिकाणी केलं. अगदी चौकार खेळले गेले होते, त्यानंतर कोणताही दबाव न घेता एक सुरेख गोलंदाजी करत फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलं गेलं आणि एक चांगलं षटक त्या ठिकाणी संपवलं गेलं. तर नवीन गोलंदाजी मार्क सज्ज होतोय हर्षवर्धन. हर्षवर्धन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर स्ट्रायकिंग एंडवर जगन्नाथ आहे. हर्षवर्धनचा पहिला चेंडू, जगन्नाथ पुन्हा एकदा स्विच हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी होणारी चूक आणि त्या चुकीच्या जोरावरती दुसरी धाव देखील पळून पूर्ण होती. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. शरद शेख हगवणे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. ती चूक दोन्ही फलंदाज हेरतायत, बघतायत आणि लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील पळून पूर्ण होते. ती दोन्ही फलंदाज चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट या जोरावरती धावा मात्र जमवतात. त्यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. फटका मात्र बॅटवरती येऊ शकत नाहीये आणि चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. डगआउट मधनं ठरून आलाय की फक्त मैदानामध्ये जाऊन मोठे फटके खेळायचे. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खेळायच्या प्रयत्नामध्ये जग्गू एक प्रयत्न या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा सेम चेंडू, सेम रिझल्ट. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी जगन्नाथचा बॅटचा स्पीड आपण बघितला तर तो इतक्या जोरात बॅट फिरवतोय की चेंडू अगदी बॅटवरती आला तर तो सीमारेषेच्या अगदी बाहेर मारला जाईल. इतक्या जोरात बॅट फिरवली जाते, पण ती बॅट फिरवून उपयोग नाही. आपलं बॅट फिरवत असताना तो चेंडू अगदी बॅटवर घेणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, पण चेंडू हवेत चढवला असता नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला गेला आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. अगदी क्रिकेट खेळत असताना आपलं नशीब चांगलं असेल तर खूप काही गोष्टी होतात. त्यावेळेस असं होतं की आपण बॅटिंग करत असतो, आपण जिथे बॅट फिरत असतो तिथे मात्र बॉल मात्र बॅटला लागत, पण ज्यावेळेस आपलं नशीब चांगलं असेल त्यावेळेस आपण बॅट फिरवू तिथं टप्पा पडला जातो आणि चेंडू बॅटला आपोआप लागला जातो. खुलवर टप्प्याचा होता चेंडू, यावेळेस मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक धावत पळत येऊन चेंडूला अडवतोय. 1 धाव ही पूर्ण होती. तर धाव फलकावरती धावा जमा होतात त्या 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षवर्धन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर यावेळेस मात्र विकास सामना करेल आणि विकास सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि यावेळेस मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होतीये. त्याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा सुद्धा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. आज आपण बघितलं मान्यवर अगदी मोठ्या संख्येने नक्की या स्पर्धेला उपस्थिती दाखवत आहेत. सन्माननीय पिंटूबा मांगडे सुद्धा या स्पर्धेला आहेत. अगदी मानाच्या करंडकचे खूप मोठे आयोजक, मानाचा करंडक अगदी एका मोठ्या उंचीवर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व पिंटूबा मांगडे मैदानामध्ये उपलब्ध आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये मानाच्या करंडकची घोषणा होणार आहे. अगदी डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एक मोठं नियोजन, एक मोठं आयोजन आणि क्रिकेटचा मोठा आनंद आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. मानाचा करंडक 2021. थोड्या दिवसामध्ये या स्पर्धेचं नक्कीच डेट डिक्लेअर होतील. जाऊया मैदानामध्ये. यावेळेस खुल्या टप्प्यात चेंडू होता. लवंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. त्या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण होतीये. अगदी एकेरी धावाने नक्कीच धावा पुढे घेतल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक ज्यावेळेस हर्षवर्धनने हाताळलं त्यावेळेस केवळ 6 धावा हर्षवर्धनने खर्च केल्या. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये मोजल्या गेल्या होत्या मात्र नंतरच्या षटकामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. अगदी एकेरी धावांनी मात्र धावफलक पुढे सरकतोय. मला वाटतं सिद्धार्थ बाद झाल्यानंतर कोणताही मोठा फटका अजूनही खेळला गेला नाही. सिद्धार्थची कमी आता NBCC संघाला नक्की जाणवत असेल. का सिद्धार्थ लवकर बाद झाला, का सिद्धार्थ बाद झाल्यानंतर धावफलक थांबलंय, अनेक गणित असतील. ज्या गोलंदाजाने पहिले 2 चौकार त्या षटकामध्ये खेळले गेले होते त्याच गोलंदाजाने अगदी चांगलं कमबॅक करत सिद्धार्थला बाद केलं होतं. यावेळेस अगदी चेंडू मारायचा होता काशीला, चेंडू गेला वाशीला, फटका मात्र बॅटवरती आला नाहीये. अगदी एक धाव या फटक्यावरती नक्की प्राप्त होते. 20 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये लढतायत, झगडतायत, धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत, पण धावा ह्या अगदी सिंगल डबलच्या स्वरूपात धावफलकावरती मांडल्या जातात. मरदमावळे संघाचं हे नक्कीच एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पण एक खरं कमबॅक काय असतं हे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल. कमबॅक काय असते? पुरंदरच्या 10 वेळी महाराजांनी मिर्झा राजे यांना 23 किल्ले दिले, तेव्हा स्वराज्यामध्ये केवळ 16 किल्ले बाकी होते. आणि त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर स्वराज्यामध्ये 361 किल्ले जमा केले गेले. हे असतं कमबॅक. तर आता मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा एक चांगलं कमबॅक करतोय आणि ते कमबॅक करत असताना धावांचा ओघ थोडा कमी केला. यावेळेस मात्र दिशा भरकटणारी गोलंदाजी होतीये आणि पंचांचे हात जमिनीला समांतर होत कळवतात. व्हाईट बॉल धावफलकावरती एका धावेने वाढ होतीये. 21 धावा ह्या धावफलकावरती लावल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या 21 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. यावेळेस गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता. जगन्नाथचा थोडासा काहीतरी चुका या ठिकाणी होत आहेत. तो गती ओळखू शकला नाही आणि फटका फसला आणि लेग बायची एक धाव ही धावफलकावरती मांडली जाते. स्वराज अगदी मर्दमावळा संघासाठी नक्की एक चांगली कामगिरी करतोय. जवळपास स्वराजने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात. त्यातील एक धाव ही वाईटच्या स्वरूपात देखील आली होती. यावेळेस जगन्नाथ अगदी फलंदाजांना थांबून ठेवतोय. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा लेग बॉयची धाव येते. अगदी धावफलकावरती आपण धावा बघितल्या तर जवळपास 23 धावा या धावफलकात लावल्यात. या 23 धावांचा विचार आपण केला, पहिले 2 सिद्धार्थ चौकार सोडले तर जवळपास 80% धावा ह्या बाईच्या स्वरूपात आल्यात. यामध्ये फलंदाजाची करामत कोणती दिसून आली नाही. तर त्याचबरोबर षटक क्रमांक 3 ची समाप्ती होतीये. तर षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. या षटकामध्ये देखील गोलंदाजाने नक्कीच वर्चस्व गाजवलं. एक चांगली कमालीची गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्या. अगदी जो NBCC संघ मोठ्या धावफलक उभा करण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरला होता, त्या NBCCच्या रनिंग स्पीडवरती, धावांच्या स्पीडवरती काही प्रमाणामध्ये गोलंदाजाने ब्रेक लावलाय. हे सांघिक खेळाचं प्रदर्शन नक्की होतंय. मर्दमावळा संघ अगदी सांघिक खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये करतोय. एक चांगली कामगिरी पूर्णच्या पूर्ण संघ मैदानामध्ये करतोय. क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा गोलंदाजाला एक चांगली लाभली गेली आहे. जुनैद पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जुनैद गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी गती परिवर्तन करत टाकला होता. विकासने तो हेरला आणि चेंडू अगदी गॅप मध्ये ओघ कमी झाला होता. त्यावेळेस मात्र हा चौकार आलाय. संघाच्या आशा थोड्या पल्लवित झाल्यात. अगदी जी जमीन सुकली गेली होती त्यावरती चौकारारूपी थोडेसे पाण्याचे शिंतोडे शिंपडले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा एस्टनच्या आतमध्ये घुसून फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण दिशा भरकटणारी गोलंदाजी पंच त्या ठिकाणी दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवला जातोय. ती जुनैद गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. अगदी ज्या गोलंदाजाने
पहिल्या 2 षटकामध्ये 6-6 धावा दिल्या होत्या, तर जुनेदने पहिल्याच चेंडूवरती अगदी 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस अगदी पुन्हा एकदा स्लोवर टाकला चेंडू होता, मोठा फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी विकासची बॅट मात्र चालायला लागली, ती आनंदाची गोष्ट असेल. यावेळेस विकास आणखी एक मोठा तडका डीप स्क्वेअर. तर 40 धावा बनवल्या गेल्यात. जे धावफलक अगदी थांबवलं होतं ते धावफलक चालायला लागले, चालायला नाही तर विकास त्या धावफलकाला पळवायला लागलाय. यावेळेस मात्र विकास नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला थांबवतोय. मित्रा तू थांब, आता जबाबदारी मी स्वीकारली तर जबाबदारी मीच पूर्ण करणार. या षटकामध्ये आता धावा बनवण्याचं काम मलाच पूर्ण करू दे. 40 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत जवळपास 17 धावा या षटकामध्ये बनवल्या गेल्या. फुलटॉस अगदी ताटामध्ये सजवून दिलेलं पंचपक्वानाचं ताट. विकास म्हणतोय मी खाणार नाही, मला भूक नाहीये. विकासने अगदी ती मेजवानी उडवली नाहीये, तर चेंडू मात्र डॉट बॉल काउंट झालाय. तर जुनेद अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली त्याच प्रकारचे चेंडू टाकतोय. सेम लाईन, सेम गती, सेम ॲक्शनमध्ये चेंडू टाकले. हलकेसे त्या चेंडूवरती वेगळे वेगळे वळण नक्की दिले जात आहेत. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, टिपतोय झेल, फलंदाज बाद. फलंदाजी करत असताना 40 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या आहेत. तर जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता मर्द मावळे या संघासाठी असणार आहे. मर्द मावळे संघ नक्की मैदानामध्ये एक लढाऊ कामगिरी नक्की करावी लागेल. 40 धावा बनवल्या गेल्यात, 41 धावा बनवायच्या आहेत. तर आता 24 चेंडूचा खेळ ह्या दुसऱ्या इनिंगचा आपण कुठे जाऊ नका, बघत राहा सिंहगड करंडक 2021. एक थर धगधगता इतिहास आपल्या समोर नक्की येतोय. चला NBCC संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, वेळ वाया घालू नका मित्रांनो. आजचा हाफ आपल्याला आजच कंप्लीट करायचा आहे. आयोजकांकडून विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावा आणि सामन्याला सुरुवात करून घ्या. चला मर्द मावळे आपल्या आघाडीचे 2 मावळे मैदानामध्ये येऊ द्यात. चला आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. तर सामन्याला लगेच सुरुवात होईल. 4 षटकामध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. जवळपास 10.10 च्या सरासरी नक्की धावा जमवायच्या. 10.4 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आणि त्या धावा आता जमवत असताना एका तरी फलंदाजाला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. ती इनिंग विनायक खेळणार की स्वराज खेळणार. अगदी दोन्ही फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी नक्की केली होती. अगदी धावा नक्की संघासाठी बनवल्या होत्या आणि विजय संघाला प्राप्त करून दिला होता. दोन्ही संघ जर बघितलं तर एक एक सामने जिंकत आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आहे विनायक वर्दे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वराज.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संतोष. यानंतर होणारा सामना मुकाई प्रतिष्ठान विरुद्ध शिवशंभू क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिवशंभू आणि मुकाई क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे. आत्ताच नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते वडगाव भागातील एक जुने जाणते खेळाडू आमचे मार्गदर्शक रमाकांतजी देशमुख यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. तसेच आमचे परममित्र पप्पू कुवर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. तसेच संपूर्ण मित्रपरिवार त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू आपण बघितला तेच तरार मारा. तर दुसरा चेंडू अगदी फुल टॉस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला एक बहारदार फटका चौकारच्या. एक मोठा तडाखा मैदानामध्ये खेळला गेलाय. तो चेंडू अगदी सजवून दिला होता, तो स्वीकार केला आणि तो स्वीकार करत असताना चौकार खेळला गेला. यावेळेस मात्र एष्ट्यांच्या आतमध्ये सरकून नक्की फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर सुद्धा क्षेत्ररक्षकाने सुद्धा चेंडू अडवण्याची घाई केली. या ठिकाणी डीजेन कडनं सुद्धा थोडीशी घाई होती, हरकत नाही. एक चांगलं कामकाज नक्की दोन्ही खेळाडू नक्की खेळतात. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू अगदी अडवला गेला तर 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 7 धावा या 7 धावफलकावरती लावल्या जात आहेत. तर संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होतात. तर स्वराज आता स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. स्वराज यावेळेस केलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. सुंदर थ्रो अगदी 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होती. ती एकेरी धावा मात्र धावफलकावरती लावल्या जात आहेत. ती कॅल्क्युलेटिव्ह सामना नक्की पुढे सरकतोय. जवळपास बघितलं तर 10 ते 11 धावा प्रति ओव्हर धावा बनवायच्या असताना पहिल्या 8 धावा तर या बनवल्या गेल्यात. यावेळेस विनायक आधी समोरच्या बाजूला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना फटका खेळाय. पण क्षेत्ररक्षकाची कमाल अगदी चेंडू उलटा पळत जाऊन तो चेंडू अडवला गेला आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. ती 2 धावाने धावफलक पुढे सरकला. 10 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. अगदी नक्की ती चांगले चांगले फटके नक्की फलंदाजाच्या बॅटमधनं आपल्याला बघायला भेटतात. दोन्ही फलंदाज अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. पहिल्या षटकामध्ये अगदी एखादी विकेटची गरज आता NBCC संघासाठी असेल. कॅल्क्युलेटिव्ह सामना नक्की पुढे जात असताना 2 आघाडी आलेले फलंदाज अगदी झटपट माघारी पाठवून देणं हे सुद्धा गरजेचं असतं. संतोष यावेळेस क्रिकेट कलात्मक फटका नक्की खेळतोय आणि आणि क्षेत्ररक्षकाने चूक केली होती की फक्त फर्स्ट मोकाई क्रिकेट क्लब विरुद्ध शिवशंभो क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. आता चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल. जो पराभूत संघ होईल त्याला अजून एक मॅच खेळायची आहे. आणि याच्यानंतरचा जो सामना आहे शिवशंभो क्रिकेट क्लब विरुद्ध मोकाई प्रतिष्ठान, ह्यातला जो पराभव संघ होईल तो स्पर्धेतून बाहेर जाईल आणि जो संघ विजयी होईल त्याचा सामना आताच्या चालू असलेल्या सामन्याच्या पराभव संघाशी होईल.
सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की होतोय पण डॉट बॉल मात्र मैदानामध्ये काउंट केला जातोय. वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अगदी वैभवने मागच्या मॅच मध्ये एक सामना नक्की जिंकून दिला होता एनबीसी संघाला गोलंदाजीच्या जोरावरती. तो वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल टाकला गेलाय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. अगदी जो धावफलक 11 धावांवरती थांबला होता तो तिथेच थांबून ठेवला गेलाय. वैभव कुलकर्णी अगदी जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. यावेळेस अगदी गती परिवर्तन टाकलेला चेंडू पॉईंटचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू घेईपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. एक फलंदाज अगदी रनआउटच्या रूपाने नक्की बाद झालाय. एक मोठी विकेट नक्की विनायकच्या स्वरूपात डगआउट मध्ये परत पाठवले गेले. तर स्वराज आणि स्वप्नील हे 2 खेळाडू आता मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत. तर अगदी वैभवचं कौतुक करायला लागलं. पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली गेली. मागच्या मॅच मध्ये वैभवने केलेली कमालीची गोलंदाजी सुद्धा आपण बघितली होती. ज्यावेळेस 6 चेंडू 13 धावांची गरज होती त्यावेळेस केवळ 4 धावा वैभवने खर्च केल्या होत्या. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू गोलंदाजाच्या गोलंदाजीमधलं प्रमुख अस्त्र बाहेर काढले गेले. यॉर्कर लेनचा हा चेंडू टाकला गेला होता. ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल. ते टाकलं गेलं ते फलंदाजाला अगदी जागेवरती थांबून ठेवण्याचं काम करणारं अस्त्र मैदानामध्ये टाकलं गेलं. केवळ 1 धाव या चेंडूवरती खर्च होती. एकेरी धावा नक्की खर्च केले जात आहेत. ज्या ठिकाणी अगदी मोठमोठे फटके खेळले गेले होते अपोजिट संघाकडनं तर यावेळेस मात्र फलंदाजी करणारा संघ अगदी एकेरी धावांवरती समाधान मानतोय. शॉर्ट पिच चेंडू होता आणि एक मोठा फटका कव्हर रिजन मध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू सीमारेषेला भेटतोय. चौकार 4 धावा. शिवशंभो क्रिकेट क्लबने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय. ही मॅच झाल्या झाल्या लगेच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर मुकाई प्रतिष्ठान संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केले गेले. यावेळेस उसळता चेंडू होता. अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा चेंडू देखील डॉट बॉल. समीकरण बदलतंय. समीकरण धावफलकावरती 10 धावा आहेत त्या 17 धावा. तर जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. दी डबल धमाका करावा लागेल. डबल धावा बनवायला लागतील. तर डबल मजा अगदी स्पर्धा देते. तर डबल प्रेम प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती देणं गरजेचं आहे. ते डबल धमाका करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सिद्धार्थ. ज्या सिद्धार्थने फलंदाजी करत असताना 2 चौकार खेळले होते तो सिद्धार्थ आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर स्ट्रायकिंग एंडवर स्वप्नील आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिला चेंडू अगदी रक्षात्मक पवित्रा घेत अगदी ग्लान्स केला तो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये फटका खेळला गेला. डॉट बॉल. अगदी मोक्याच्या क्षणी अशी गोलंदाजी म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी डबल धावा बनवायच्या आहेत आणि त्यावेळेस फलंदाजाला अगदी कसोटी क्रिकेट खेळायला लावणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. T20चा जमाना आहे पण आपल्या मैदानामध्ये केवळ 4 षटकार सामना चालू आहे आणि ते 4 षटकार सामना असताना सुद्धा फलंदाज अशा प्रकारे फटका खेळत असेल तर गोलंदाजाचं कौतुक मात्र व्हायलाच हवं. यावेळी बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल. सन्माननीय सुयोगजी कामटे यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. सुयोगजी कामटे यांना विनंती आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती धावा जमवतात. 18 समीकरण बदलते. 23 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 23 धावा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. अब नहीं चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा चौका या छक्का.
खुल्या टप्प्यात चेंडू होता अगदी समोरच्या बाजूला खेळलाय क्षेत्ररक्षक कडनं चूक होतीये चेंडू अगदी क्षेत्ररक्षक समोरून उसळला गेलाय पण मागच्या बाजूला अगदी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने येऊन कव्हर केलाय त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण होतात हलकीशी खुन्नस मात्र नक्की दोन्ही खेळाडू एकमेकाला देतात धाव घेण्याचा प्रयत्न होतोय अशा क्रिकेटमध्ये अनेक खुन्नसी नक्की दिल्या जातात आणि त्या खुन्नसच्या जोरावरती क्रिकेटचा खेळ आणखी मनोरंजक नक्की बनला जातो अशाच एका किस्स्याकडे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल वेस्ट इंडिज आणि इंडिया दरम्यान सामना चालू होता तो गोलंदाज वारंवार बाउन्सर बॉल टाकत होता चेंडू खेळला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय वारंवार बाउन्सर बॉल टाकले जात होते तर क्षेत्ररक्षक अगदी गोलंदाज फलंदाजाच्या जवळ आला आणि त्या फलंदाजाला म्हणाला मित्रा चेंडू गोल आहे लाल आहे जवळपास 150 ग्रॅमचा आहे दिसला तर मार तर पुन्हा एकदा तो फलंदाज अगदी चिडला गेला होता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बाउन्सर आला आणि तो वळून अगदी हुकचा एक फटका खेळला गेला चेंडू अगदी स्टेडियमच्या बाहेर मारला गेला त्यावेळेस तो फलंदाज सुद्धा शांत राहिला नाही तो गोलंदाजाकडे गेला मित्रा चेंडू लाल आहे गोल आहे जवळपास 150 ग्रॅमचा आहे मैदानाच्या बाहेर जा शोध सापडला तर घेऊन ये मी परत तुला मैदानाच्या बाहेर मारतो विवियन रिचर्डसन सरांचा हा किस्सा आहे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना चवताळून देणं हे खूप मोठं जिकरीचं काम आहे धावफलकावरती धावा आपण बघतोय 23 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात तर अजूनही 18 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज यावेळेस मात्र कव्हर मध्ये मोठा फटका खेळला क्षेत्ररक्षक काय प्रयत्न केला प्रयत्न सुरेख केला होता पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये चेंडू सीमा रेषेला भेटतोय चौका 4 धावा आता समीकरण बदलते 6 चेंडू आणि 14 धावांची गरज तर स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवर आहे अगदी स्वप्नीलची बॅटिंग आपण बघितली तर मोठे फटके स्वप्नीलच्या बॅटमधून खेळले गेले नाही आहेत पण आता गरज असणार आहे फटक्यांची विकासची बॅटिंग आपण अगोदर बघतो अगदी ओपनिंगला फलंदाजीला आला होता अगदी शेवटपर्यंत शांत होता जो शांत विकास दिसत होता तो शेवटच्या षटकामध्ये त्याने रुद्र अवतार धारण केला आणि सामन्याचं गणित अगदी NBC संघाच्या बाजूने वळलं होतं आता मात्र तो रुद्र अवतार स्वप्नीलला धारण करावा लागेल किंवा स्वराजला धारण करावा लागेल गोलंदाजी मार्कवर विजय यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे फलंदाज धाव बाधून डगआउटच्या दिशेने परततो पियुष मात्र सज्ज होतो पण नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला सज्ज व्हावं लागेल स्ट्रायकिंग एंडवर स्वराज आहे समीकरण बदलले 5 चेंडू आणि 14 धावांची गरज महत्त्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सामना नक्की मैदानामध्ये असताना 5 चेंडू आणि 14 धावांची गरज स्वराज अगदी फटकेबाजी करतोय तर धावा जमवण्याची मोठी जबाबदारी स्वराजच्या खांद्यावर असेल स्वराजच्या बॅटमधनं एक हवेमध्ये फटका खेळला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल फलंदाज बाद क्षणी विजय आपल्या संघासाठी विजय जवळ घेऊन येणारी विकेट घेऊन आलाय एक सेट फलंदाज जो डगआउटच्या दिशेने पाठवून दिला गेलाय झेल बाद होऊन स्वराज थोडासा निराश हताश होऊन डगआउटच्या दिशेने परततोय समीकरण बदललंय 4 चेंडू आणि 14 धावांची गरज
तर विजय गोलंदाजी मार्कवर संघासाठी विजय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करतोय. पियुष स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत. दोन्ही फलंदाजांनी कोणताही चेंडूचा फेसिंग आतापर्यंत केलं नाहीये. तर पियुष अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी धाव बादची आणखी एक विकेट. फलंदाज बाद. चेंडू आणि 14 धावांवरती येऊन टेपलं होतं ते समीकरण आता बदलतंय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. संघाची हॅट्रिक साजरी होते. गोलंदाजी होत नाहीये. सांघिक विकेट 3 बॅक टू बॅक 3 विकेट या ठिकाणी घेतल्या जात आहेत. या स्पर्धेचा एक मोठा विक्रम या ठिकाणी साजरा केला जाईल. सांघिक अशा 6 विकेट 6 चेंडूवरती घेतल्या जातील का? तर विजय गोलंदाजी करत असताना अगदी फलंदाजांना नाकामध्ये दम आणणारी गोलंदाजी करतायत. इतका तिकट मारा केला जातोय. त्या तिकट माराचा इतका मोठा ठसका उठला की गोलंदाजाला बॅटवरती चेंडू घेता येत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. एक मोठं अपील मैदानामध्ये पेटलं गेलं होतं. ते अपील मात्र फेटाळलंय. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. जवळपास विजयने आपल्या संघासाठी विजयाची एक मोठी पकड या सामन्यावरती मजबूत केली आहे. पुढे सरतात फटका खेळण्याचा प्रयत्न. विकास त्या ठिकाणी एष्टी रक्षण करतोय. फलंदाज बाद. देखील खर्च केली गेली नाहीये. ज्यावेळेस 6 चेंडू 14 धावांची गरज होती त्यावेळेस विजयने चेंडू हातात घेतला आणि 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक विजयच्या माध्यमातून साकार होईल का? सुशांत मते स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतोय. यावेळेस अगदी डॉट बॉल आणि या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी टाकलं जाते. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक व स्पर्धेचा खंबीर आधारस्तंभ सन्माननीय नगरसेवक हरिदास कृष्णा चळवळ यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी या स्पर्धेला एक मोलाचं सहकार्य ज्यांच्या मार्फत लाभलेलं आहे त्या चळवळ साहेबांचं या ठिकाणी अगदी आयोजक कमिटीतर्फे व सिंहगड करंडक 2021 या स्पर्धेतर्फे खूप खूप मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. सामना NBCC संघाने जिंकला. अभिनंदन. तर हार्ड लक मर्द मावळा क्रिकेट क्लब.